नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आणि आज आम्ही मोहिते वडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहे। माझ्यासोबत आहेत डॉक्टर अभिषेक रसाळ, तसेच पपिताई सुतार, तसेच आमचे मिसाळ साहेब आणि सर्व ज्येष्ठ मान्यवर। आज 22 जुलै म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस। त्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा संकल्प या ठिकाणी करण्यात आला। मला वाटतं की महाराष्ट्राला अतिशय चांगलं एक नेतृत्व मिळालेलं आहे, ज्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांचे रेकॉर्ड तोडलेत, परंतु खऱ्या अर्थानं मातीशी एकनिष्ठ असलेला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करण्यात येईल। आत्ता जी कर्जमुक्ती केली त्यामुळे तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आम्ही आभार मानतो। तसेच आता जे शेतकी 7.5 HP खाली मोटरीची बिलाचंही माफ त्यांनी केलं, त्याबद्दलही तमाम शेतकरी वर्गाकडून आम्ही या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। खरोखरच अतिशय पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार विरहित कारभार आणि डायरेक्ट जे काही लाभ आहे ते जनतेला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कायम तत्पर असतात। मला वाटतं महाराष्ट्राचं हे भाग्य आहे, अशा प्रकारचा एक चांगला मुख्यमंत्री जो सुशिक्षित आहे, शिक्षित आहे आणि या देशाला, या महाराष्ट्राला एक गती देण्याचं काम करेल। मला वाटतं या मुख्यमंत्र्यांच्या आज वाढदिवसानिमित्त आज देवराष्ट्र असतील, मोहिते वडगाव असतील, येथील सर्व त्यांचे हितचिंतक या ठिकाणी जमून त्यांनी हा वृक्षारोपणाचा उपक्रम केला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो। आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांना परमेश्वर जास्तीत जास्त या महाराष्ट्राच्या प्रगतीचं काम करण्याची संधी देवो, त्यांना ताकद देवो, त्यांचं आरोग्य निरोगी आणि चांगलं राहो हीच अपेक्षा करतो। आणि आगामी काळात महाराष्ट्र जो या देशात नंबर 1 आहे, तर महाराष्ट्र देशात नाही या जगात नंबर 1 झाला पाहिजे अशी शक्ती परमेश्वर त्यांना देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।